चांगला खेळ केला आणि आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच खेळताना पाहायला मिळतात. सेकंड एंडवरती आपण पाहताय फलंदाज अमोल दरेकर, नॉट सेकंड वरती बबलू आणि गोलंदाज यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाटची अगदी आपण पाहताय आतली कडा घेतली आहे आणि बॉल अगदी जर पाहायला गेलं तर अगदी शॉर्ट फाईन लेग कडे निघालाय, तोपर्यंत धाव मिळते ती फक्त सिंगलना अकाउंट ओपन झालंय त्या बॅटिंग करणाऱ्या पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमचं. एक धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. अमोल दरेकर त्याच्या साथीनं आपण पाहताय बबलू उघडा हा फलंदाज याच मैदानावरती काय खेळला होता बबलू, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं की मात्र अर्धशतक, आणि तोच आता पुनश्च एकदा या मैदानावरती ऑन स्ट्राईक बबलूला तुम्ही पाहता. यावेळी स्लॅश केलाय, इनफिल्डच्या भरून केलाय, कव्हरला भेटलाय डीप मध्ये बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या दोन. गुड रनिंग बिटवीन विकेट, फटका देखील चांगला होता, परंतु आउटफील्ड मध्ये बॉल बाउन्स झाल्यानंतर थोडीशी गती कमी झाली आणि तिथून दोन धावा तर पाहायला मिळतात. फिल्डर देखील त्या ठिकाणी पोहोचलेत. दोन धावेनं धावफलक अगदी आपण पाहताय ते मात्र 3 गोलंदाजी मार्कवरती नयनला तुम्ही पाहता. नयन चांगला गोलंदाज आहे. नयन समोर टाकलाय फुल लेनचा बॉल, पंचांकडे अपील केली जाते आणि पंच इथून सांगतायत की मात्र हा निर्धाव बॉल, डॉट बॉल आला. दोन खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल आली, त्याच्यानंतर मात्र दुहेरी आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय नयनचं कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक आहे, जबाबदारी आहे, पाव प्लेचं षटक, चांगली गोलंदाजी नयनची पाहायला मिळते. ओव्हर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताना यॉक करून घेतला आहे आणि इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच आला. जे पहिले 2 बॉल त्याच्यावरती आलेल्या 3 धावा आणि त्याच्यानंतर बबलूच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय थोडंसं हवी ठरताना आपल्याला या ठिकाणी नयन पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी चालू आहे P1च्या षटकामध्ये. इकॉनॉमिकल आतापर्यंत स्पेल हाताळत असताना नयनला तुम्ही पाहता. स्टेप आउट झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील बीट केलाय. जसं पाहिलं बॅटर पुढे सरकलाय, अगदी आपण पाहताय टप्पा थोडा पाठीमागे ठेवलाय, खेचून टाकलाय, तिथून बॉलला टर्न दिलाय, लेग कटर आलाय, तो पिक करता आला नाही. डॉट बॉलच आणखीन एक पाहायला मिळतो. कमालीचं षटक, कमालीची गोलंदाजी आपल्याला देवनावे टीम कडनं नयन करताना पाहायला मिळतो. यावेळी स्लॅश केलाय, शॉट कव्हरला फिल्डर आहेत, बॉलला अडवलंय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झाला. एक षटकाचा खेळ समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमची धावसंख्या ती मात्र बिनबाद 4 धावा धाव फलकावरती. शांत संयमी थोडीशी संत सुरुवात इथून पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमची आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र पहिलं षटक फक्त 4 या धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळतंय. इकॉनॉमिकल राहिले, डॉट ऑफ पर्सेंटेज या षटकामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळालेत. परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमला धावा बनवाव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील. टीमचा कॅप्टन अगदी आपण पाहता अमोल दरेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण टीम निर्भर आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असतो आणि त्याला आता इथून ती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की इतकी जबरदस्त कामगिरी देवनावे टीम कडनं गोलंदाजीतून पाहायला मिळते. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होते, पाव प्ले समाप्त झाला आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला संदीप पाहायला मिळतो. संदीप सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. समोर बबलू, जो बबलू 5 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 3 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आता संपूर्ण लक्ष त्याच्याकडे देखील असेल, कारण की इथून त्याच्यावरती दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. वेळ घेऊ नका प्लीज, आजच्या रात्रीमध्ये भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर बाउन्स करत बरोबर अगदी एसटी रक्षकाकडे निघाला आणि इथून देखील जर पाहिलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बबलूला खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं ना तर बॅट अँड बॉलचं कनेक्शन आणि कलेक्शन हा परफेक्टच करावा लागेल आणि इथे मात्र डॉट बॉलच येत आहेत. संदीप इथे देखील लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बरोबर पाडवरती बॉल आदळलाय आणि इथून मात्र पंच सांगतायत की बॅटच्या साह्यानं आलेली ती सिंगल
आणि या सिंगलनं धावफलक अगदी जर पाहिलं तर मात्र 5 हे आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती आहे. सेकंड ओव्हरचे 2 बॉल आतापर्यंत झालेत. धावसंख्या आहे 5. बॅटिंग करती आहे ती पुण्यनगरी पळसाई पळसझरी. गोलंदाजी मार्क होती संदीप आहे देवनापे टीमकडनं. चांगली मॅच, चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ओ स्लॅश केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. अमोल दरेकरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. चौकारानंतर धावसंख्या ती मात्र 9 पाहायला मिळते. ओ शॉट अप पूल केलाय, मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्डर आले, डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि इथून मात्र अमोल दरेकरला पाठवलंय परत गोलंदाज संदीपनं. विकेट आली आहे. अगदी आपण पाहताय 9 या धावसंख्येवरती कॅप्टन परतलाय. आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साईराज जो 3ऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं, कौतुक करायला हवं संदीपचं, ज्यानं पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिला आणि चौकार आल्यानंतर ज्या बिंदास्तपणे त्यानं अमोलच्या समोर गोलंदाजी केली आहे. ओ शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग, डाऊन दी बॉल, फिल्डर केली आहे चुकी, कॅच ड्रॉप. रनआउटची संधी, सॅकिंग एंडवरती फेकी परंतु पोहोचतील. गुड रनिंग बिटवीन विकेट. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं चुकी होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी जज करत होते. 2-2 फिल्डर आले होते खरे. दोन धावा आल्यात. ओ यावेळी अगदी आपण पाहताय शफल झाले होते. अगदी आपण पाहताय स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर पाडवरती आदळला. पंच सांगतायत की इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीतच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक बाद धावसंख्या आहे ती मात्र 11 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. थोडीशी काय होईना परंतु संकटामध्ये तर जरूर सापडले, कारण की दोनही षटक जर पाहिलं तर मात्र इकॉनॉमिकल आलेत. आमचे नेवाळीवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. खास खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेसाठी जय राहुल गायकवाड यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं वडिलांपासून ही आवड आहे. राहुल गायकवाड म्हटल्यानंतर नेवाळी गावचा एक जुना जाणता क्रिकेटर, ज्याने खऱ्या अर्थानं बरेचसे युवा खेळाडू घडवले आणि त्यांचे सुपुत्र खऱ्या अर्थानं आपण पाहताय जय गायकवाड या स्पर्धेचा आनंद घेतात या मुख्य व्यासपीठावरतून. ते देखील आपण पाहताय फार चांगली गोलंदाजी करतात आणि पुढच्या वर्षी कदाचित नेवाली टीमकडनं ते देखील खेळताना पाहायला मिळतील. त्यांना देखील शुभेच्छा. ओ दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, मिळाली आहे विकेट. फलंदाज बबलू बाद. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती नागेश, चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परिस्थिती थोडीशी बिकट आहे, गंभीर आहे.
थोडीशी बाकफूट वरती चालली आहे पुण्यनगरी पळसाई पळसदरी टीम. देवनाव्याच्या गोलंदाजांच्या समोर इथून मात्र ते प्रहारच होताना पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉलच डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज रोहित पहिल्या बॉलवरती विकेट. नंतर बॅक टू बॅक डाऊन डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतीये ती मात्र देवनावे टीम. गोलंदाजीचा अटॅक दमदार कामगिरी राहिली आतापर्यंत. सुरुवात खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलंदाज नय्यांना करून दिली. ताना धावा खर्च केल्या त्या अवघ्या 4. त्याच्यानंतर आलेला गोलंदाज आपण पाहताय संदीप. ओ इथे अगदी हवेमध्ये खेळला. मिस टायमिंग फिल्डर नाहीयेत. येतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार. काऊ कॉर्नरला आलाय हा चौकार. महत्वपूर्ण महत्वाच्या वेळी आलेला हा महत्वाचा चौकार. फलंदाज नागेश उघडाच्या बाटमधून आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक वर्ग. अनमोल जोशी आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. बरेचसे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं या मैदानावरतून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. पुढ्यामध्ये टाकला होता. स्लाइडली ओव्हरपिच होता. खोदून काढण्याचा प्रयत्न समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे चुकी झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता असं वाटलं होतं. बॅटर थोडेसे पुढे उभे आहेत की काय परंतु डायरेक्ट हिट झाली आणि फलंदाज तिथून मात्र एक धाव तर कंप्लीट करतात. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 16. बरेचसे प्रेक्षक अगदी आपण पाहताय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या देखील लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. केटीसी लाईव्ह म्हटल्यानंतर अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानं पाहायला मिळते आणि इथे मात्र फलंदाज साईराजच्या बाटमधून आलेला हा क्वालिटी चौकार. तीन ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20 आणि आता शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवरती पहा. युवा गोलंदाज यंग टॅलेंट देवनावे टीमचं यंगस्टर गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर नागेश उघडा. पहिलाच बॉल ऑन साईडला विथ द टर्न बॉल चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. ती तब्बल 26. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने खेळायचा होता. डीप मध्ये चाललाय बॉल. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावा हव्यात. धावेंसाठी संघर्ष करत होती परंतु जसं शेवटचं षटक चालू झालं समोर करण आला. करणच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं आणि दुसऱ्याच बॉलवरती दुहेरी धाव आणि धावसंख्या 28 इथून आपल्याला पाहायला मिळते पुण्यनगरी पळसाई पळसदरी टीमची. पुढ्यामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं जर पाहिलं ना तर डॉट बॉल मात्र टाकलेत. कॉन्ट्रीब्युशन दिलंय ते गोलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी केली आहे ती मात्र देवनाव्याच्या प्रत्येक गोलंदाजानं
आपल्यावरती दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी, परंतु इथे दमदार फलंदाजी करत असताना नागेश उघडाला तुम्ही पाहता ठोकलाय आणखीन एक षटकार. फलकावरती व पुन्हा एकदा यावेळी अगदी आपण पाहताय पॉईंटच्या डोक्यावरून केलेला डीप मध्ये फिल्डर धावतायत तोपर्यंत 2 धाबा तर कंप्लीट होत आहेत. हो इथे बाटर स्किट झाले. 2च धाबा पाहायला मिळतील. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 36 धाबा त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल इथून बाकी आहे. याच षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 16 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि हा वाईट बॉल म्हणजे आणखीन एक धाव इथून मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37. आत्तापर्यंत तीनही षटकांमध्ये एकही वाईट बॉल, एकही नो बॉल, एक्स्ट्राची धाव आली नव्हती. व आणखीन एक चांगला बॉल बरोबर वाईड यॉर्कर आहे. रन्स घेण्याचा प्रयत्न, धावतोय नागेश. 9 सेकंडवरती नाही पोहोचू शकणार. विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमनं धाबा बनवल्यात त्या 37 आणि टार्गेट असणार आहे ते मात्र देवनावे टीम समोर 24 बॉलमध्ये ते 38 या धावसंख्येचं. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. मानस सर आपण या. यशराज कन्स्ट्रक्शन, जय हनुमान चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवन 11 पाली. डेकू गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय विनोदजी सुखदेव साहेबांकडनं तीनही कॉमेंटेटरसाठी अगदी आपण पाहताय 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं. मनापासून धन्यवाद साहेब. आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठी असावा, कारण की इथूनच खऱ्या अर्थानं आम्हाला देखील मनोबल मिळत असतं. आणि आपल्या शुभ हस्ते आणि संदेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी अगदी तीनही कॉमेंटेटरला या ठिकाणी दिलं जाईल. मी रोहितजी गायकवाड सरांना देखील विनंती करेन की आपण देखील या. संदेशजी कांबळे आणि रितेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामन आपण थोडंसं व्यासपीठ कव्हर करा. या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं. बघा तीनही कॉमेंटेटरसाठी विनोद सरांकडनं आमच्यासाठी कॅश प्राईज आला. आणि रोहित सर या आपण देखील. रोहितजी गायकवाड, योगेशजी ढोले सर यांच्यासाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राईज मात्र असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ढेकू गावचे शाखा प्रमुख आदरणीय विनोददादा सुखदरे साहेबांच्या माध्यमातून जे संदेशजी कांबळे रितेशजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र प्रदान केलं जात आहे. समालोचकांना त्यांनी दाद दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं आभार. आणि अजून पण पारितोषिकं मात्र कंटिन्यू असतील. पुनश्च एकदा धन्यवाद साहेब. आपल्याकडून खऱ्या अर्थानं तीनही समालोचकांसाठी या ठिकाणी कॅश प्राईज देण्यात आलं.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख, निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या डेकूचे आणि या गावचे जावई देखील आहेत. आणि मानस सरांनी सांगितलं की तीनही रात्रींमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून पारितोषिक अगदी प्रत्येक मॅचसाठी आणि प्रत्येक फिल्डरसाठी खेळाडूसाठी ते कॅश प्राईज आहे. म्हणजे असं इंडिव्हिज्युअल आणि विनोद सरांच्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. दोनही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. एकीकडे तुम्ही पाहताय जीवन 11 पाली सचिनजी बैलमारे साहेबांचा हा संघ आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय यशराज कन्स्ट्रक्शन ज हनुमान शेकिन चिंचवली. सेकंड राऊंडची ती पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचं फिंगर अप. यस, OUT फलंदाज LBW बाद. की आपण या मुख्य मंचावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत. योगेशजी कांबळे त्यांना देखील विनंती आहे. पाली टीम आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. ओके, फिल्डिंग करायची आहे. जीवन 11 पाली टीमला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय यशराज कन्स्ट्रक्शन ज हनुमान शेकिन चिंचोली टीमला. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचलेत, पकडली एक कॅच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि इथून मात्र बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळतात ते देवनावे टीमचे. बॅक टू बॅक विकेट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. उमेशला तुम्ही पाहताय जे 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. आणि 24 बॉलमध्ये 38 धावसंख्येचा जर बचाव करायचा आहे तर मात्र डॉट बॉल विकेट्स पार्टनरशिप बिल्डअप होऊच द्यायची नाहीये आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र पुण्यनगरी पळसाई पळसदरी टीमकडनं स्वतः कॅप्टननं पहिलं षटक घेतलं. अमोल दरेकर पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय 2 विकेट्स त्यांना आतापर्यंत मिळवलेत या षटकामध्ये. पहिलं षटक धावफलकामध्ये जर पाहिला तर मात्र 2 आणि 2 बाद. इथे देखील ऑन साईडला केलंय काऊ कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर नागेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी पहा किती बरोबर अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळते. एकच धाव, एका धावेनं धावफलक 3. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. जरी धावसंख्या कमी वाटत असेल परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची शाश्वती देऊन जाणार नाही आणि तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. चांगले क्रिकेट स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय
फलंदाज नयन. ओ चांगला बॉल समोरून राईज झालाय, वेगानं निघालाय. डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते ती मात्र अमोल दरेकर कडून. आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. नयनच्या विरोधामध्ये टाकलेला अमोल दरेकरनं हा डॉट बॉल ते बरंच काही सांगून जाणारा होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न शॉट मानला. हो वाड फिल्डिंग. एफर्ट्स पहा. जसं पाहिलं बॉल हातापासून दूर चाललाय बाईच्या स्वरूपामध्ये, तसं लगेच मात्र आधी त्या ठिकाणी ड्राईव्ह मारताना पाहायला मिळाले. बॉलची गती थोडी कमी केली. धाव तर इथून अगदी पाहायला मिळते ती सिंगल. आणि या सिंगलनं आता धावफलक एकंदरीत पाहायला मिळते देवनावे टीमचं ते मात्र 4. 18 बॉल 34ची आवश्यकता. 18 बॉलमध्ये अजूनही 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर दोनही टीम अगदी त्याच रन रेटनं आपल्याला पाहायला मिळतात. कारण की ज्यावेळी पळसदरी टीम बॅटिंग करत होती पहिलं षटक जिथे 4 धावा आल्या होत्या, परंतु विकेट्स ती एकच आली होती. इथे मात्र 2 विकेट्स आल्यात. चांगली मॅच. नेक्स्ट मॅच देखील आणखीन एक जबरदस्त हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. कारण की दोनही टीम जर पाहायला गेल्या तर तेवढाच तुल्यबल अगदी दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. ते म्हणजेच एकीकडे तुम्ही पाहता जीवन 11 पाली संघ, सचिनजी बैलमारे संघ साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ, आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान शेकिन चिंचवली, यश जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. अशी मॅच. ओ इथे फ्लिक केलाय. मनगटातली ताकद. बॉल सरळ चाललाय. लॉंग लेग सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. अगदी आपण पाहता 4 न पुढे चालली आहे, जाऊन पोहोचेल ती मात्र 8 धावा धाव फलकावरती. नयन मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच मध्ये मजा तर जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी आपण पाहताय बॉल काढलाय, डीप मध्ये चाललाय, फिल्डर आहेत, बॉलला अडवून फेकी करतील तोपर्यंत धावा इथून मिळतात त्या 2 धावा आल्यात. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मात्र ते 10 पाहायला मिळते. 38चा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चांगली मॅच पाहायला मिळते, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. नयनच्या समोर आपण पाहताय नागेश उघडा. ओ शॉट ऑफ पूल. पॉवरफुल ब्युटिफुल बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आला. षटकार. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 16 वरती. ज्या नागेश सुगडानं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना पाहिलं. ओ स्विच इट. बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक नयनच्या बॅटमधून चौकार. संख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 20. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदेजी कांबळे यांचे जिगरी यार सन्माननीय गणेश अप्पा पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं आणि गणेश अप्पा पिंगळे यांचं स्वागत केलंय. नयन ते मात्र चौकारानं बॅक टू बॅक दुसरा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय अगोदरच्या चौकाराचा. ती तब्बल 24 या षटकामध्ये
नागेश उघड्याच्या विरोधामध्ये चौकार षटकारच पाहायला मिळालेत. ओ पुनश्च एकदा शॉट फाईन लेगला फिल्डर पाठीमागे चाललेत, पकडली एक कॅच, दिलंय प्रत्युत्तर, मिळाली आहे विकेट. फलंदाज नयन बाद. इंग्लंड यांचे सुपुत्र जे आता अगदी आपण पाहताय अमोल दरेकर, जे खऱ्या अर्थानं आपण पाहताय पलसरी टीमकडनं खेळत असताना भरपूर फार चांगला खेळ अमोल दरेकर यांचा राहिला आहे आणि ते त्यांचे आता सुपुत्र देखील खऱ्या अर्थाने या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांनी देखील आपण पाहताय ती महत्वाची कॅच पाठीमागे जात असताना कॅरी केली आहे, जे अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना यश दरेकर यांना आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती बबलू. थर्ड ओव्हरमध्ये बबलूला तुम्ही पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 24, परंतु ज्याच्या बॅटमधून हे चौकार षटकार आले तो नयंतर मात्र इथून परतलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बघा रात्रीची वेळ आहे आणि प्रत्येकाला आणि सर्वप्रथम तर खेळाडूंना गरजच असते. आणि या मैदानावरती गेले 5ही रात्रींमध्ये आपण पाहताय जे आमचे लाला तांडेल आहेत यांची उत्तम चविष्ट अशी भेळ खऱ्या अर्थानं प्रत्येकाला खायला मिळाली. त्या भेळचा तुम्ही एकदा आस्वाद घ्या, तुम्हाला पैसे देऊन घ्यायचे परंतु आस्वाद घ्या, पोट भरेल आणि इतकी छान टेस्ट आहे. गेले 5ही रात्रींमध्ये आपण पाहताय शेवटच्या मॅचपर्यंत थांबतात, कारण की त्यांना माहिती आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही फिल्डरला ती आवश्यकता भासू शकते, त्यासाठी मात्र ते जी वायफायची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या संपूर्ण स्पर्धे करणजी ठोंबरे यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो. आणि करणजी ठोंबरे साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. तो चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात आणखीन एक वाईड आहे. 6 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता असताना सार्थकने टाकलेलं बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आता 6 मध्ये बनवायचे आहेत. त्या 11 धावा. कहाणी में ट्विस्ट, मार्च मध्ये ट्विस्ट, मार्च मध्ये पलटवार. आता इथून पुन्हा एकदा मार्च फिरली आहे, मार्च बनली आहे ती मात्र या 2 वाईट बॉल देवनावे टीमसाठी. 6 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 वाईट बॉल आल्यानंतर लगेच टीम मीटिंग बोलवली. आता इथून 6 बॉल मध्ये 11ची आवश्यकता आहे. कोण जिंकणार ही मॅच? सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे लागले आहे. बऱ्याचशा या मॅच मध्ये पलटवार होताना पाहायला मिळाले. ही मॅच जर पाहिलं ना तर अगदी दोनही टीम कडे बॅलन्स सर पाहायला मिळते, परंतु वर्चस्व कोणाचं अगदी या मॅच वरती जास्त प्रस्थापित होताना पाहायला मिळेल. 6 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. दोनही वाईट बॉल आलेत. सॅकिंग वरती आपण पाहताय फलंदाज ओबाची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन कडे बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी विनय. तोपर्यंत फक्त धाव मिळतीये ती 1. सन्माननीय करणजी ठोंबरे साहेब, सॉरी रन्स नाहीये, करणजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. पुढ्यामध्ये टाकला होता ओव्हरपिच, बॅक टू द बॉलर. यशांवरती हिट झालाय,
पुनश्च एकदा धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी चालू आहे पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीम कडनं. फलंदाजांकडनं चुका होत्या, 2 वाईट बॉल आले, परंतु त्याच्यानंतर दोनही बॉलवरती सिंगल मिळू शकल्या असत्या, परंतु ते सिंगल घेतलीच नाही. आता येणारे बॉल आहेत ते 4, धाबा बनवायचे ते 11. 4 बॉल 11ची आवश्यकता. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. जे मोठे फटके मारून इथून फलंदाज उमेशला इथून मात्र चांगला बॉल आउटसाइड दी ऑप्शन. आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. उमेशला प्रत्येक बॉल खऱ्या अर्थानं त्याच्याकडे स्ट्राईक ठेवायची होती. ही मॅच त्याला फिनिश करायची होती, परंतु मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये मॅच कठीण बनवली की काय. कारण की जिथे रन्स होत्या तिथे रन्स घेतल्याच नाही. आणि आता मात्र मॅच पूर्णपणे कठीण बनली आहे, कारण की बॉल शिल्लक आहेत ते 2 आणि धावा 11. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे हवेत. नागेशाला बॉल खाली पकडली आहे, कॅच मिळाली आहे, विकेट फलंदाज उमेश भात. आता शेवटचा एक बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तर खेळलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, कारण की एक बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता होती आणि इथून ही मॅच जिंकली आहे ती मात्र पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हाल्यक टीम देवनावे, खूप छान खेळलात आपण देखील. आपल्याला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच